अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाही, हा तो दिवस आहे ज्या दिवशी केलेली प्रत्येक कृती तुमचं भाग्य कायमचं बदलू शकते. पण जर चुकून काही गोष्टी केल्या तर आयुष्यभराची भरभराट हातातून निसटू शकते. तुम्ही आजपर्यंत हा दिवस योग्य पद्धतीने साजरा केला आहे का? नमस्कार मित्रांनो, जय सियाराम. आपण पाहत आहात नरेंद्र वाणी, जिथे मिळतात अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमूल्य विचार, जे तुमचं जीवन बदलण्याची ताकद ठेवतात. स्वामीजी सांगतात, अक्षय तृतीया हा असा दिव्य दिवस आहे ज्या दिवशी अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते. या दिवशी काय करावे? दानधर्म करावा. अन्नदान, वस्त्रदान, जलदान यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही अभाव येत नाही. गुरु आणि देवाचे स्मरण करावे. मन शांत करून रामनाम जप करा. हा दिवस साधनेसाठी अत्यंत शक्तिशाली असतो. नवीन कार्याची सुरुवात करा. घर, व्यवसाय, गुंतवणूक, आज सुरू केलेलं काम दीर्घकाळ टिकतं. तुलसी किंवा झाड लावा. निसर्गाशी जोडणं म्हणजेच ईश्वराशी जोडणं. आता सर्वात महत्त्वाचं काय टाळावं? वादविवाद टाळा. या दिवशी केलेला राग नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण करू शकतो. खोटं बोलू नका. अक्षय तृतीयाच्या दिवशी सत्याचा दिवस आहे. खोटं बोलणं तुमच्या पुण्यावर परिणाम करतं. वाईट विचार करू नका. मनात नकारात्मकता ठेवल्यास त्या ऊर्जेचा परिणाम तुमच्या भविष्यात दिसतो. जर तुमच्याकडे देण्यासाठी पैसा नसेल तर एक हसू द्या, एक चांगला शब्द द्या, कारण खऱ्या अर्थाने दान हे मनातून होतं. आणि लक्षात ठेवा, हा दिवस वर्षातून एकदाच येतो, पण त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होतो. जीवन बदलणारे विचार. मी आज कोणावरही राग धरणार नाही. मी माफ करेन, कारण माफी हीच खरी शक्ती आहे. मी आज कोणाचं वाईट विचारणार नाही, कारण माझे विचारच माझं भविष्य घडवतात. मी आजपासून माझ्या आयुष्यात चांगल्या सवयी रुजवणार, कारण अक्षय तृतीया ही नव्या सुरुवातीची संधी आहे. मी माझ्या प्रत्येक कृतीत प्रामाणिक राहीन, कारण सत्याचाच विजय होतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी खास मार्ग. स्वामीजी सांगतात, या दिवशी जर तुम्ही फक्त 10 मिनिटंसुद्धा मन शांत करून बसलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. डोळे बंद करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि फक्त राम या नावात स्वतःला हरवून टाका, कारण रामनाम हीच सर्वात मोठी ऊर्जा आहे. अक्षय तृतीया दिवशी टाळाव्यात अशा लहान चुका. कोणालाही कमी लेखू नका. गरीब किंवा गरजूंना नकार देऊ नका. घरात नकारात्मक बोलणं टाळा. अन्न वाया घालवू नका. स्वामीजी सांगतात, आजच्या दिवशी केलेली प्रत्येक चूक तुमच्या पुण्याला कमी करू शकते. तुमच्याकडे काय आहे हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही त्यातून किती चांगुलपणा देता हेच तुमचं खरं धन आहे. आणि कदाचित आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकतो. मी आजच्या दिवशी प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगेन, कारण कृतज्ञता हीच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली आहे. मी आज माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करेन, कारण प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी शिकवते. मी आज माझ्या चुका स्वीकारेन आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करेन. मी आजपासून माझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेन आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहीन. अक्षय तृतीया दिवशी करावयाची एक खास साधना. स्वामीजी सांगतात, जर तुम्हाला आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रगती हवी असेल तर आजच्या दिवशी एक छोटा पण प्रभावी संकल्प करा. शांत ठिकाणी बसा. देवासमोर हात जोडून म्हणा, हे परमेश्वरा, माझ्या हातून चांगले कर्म घडू दे. माझ्या मनात नेहमी चांगले विचार येऊ दे आणि मला योग्य मार्ग दाखव. हा संकल्प मनापासून करा. परिणाम नक्की जाणवेल. लोक दुर्लक्ष करतात, पण खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला कमी समजणं टाळा. माझ्याकडून काही होणार नाही असे विचार टाळा. स्वामीजी सांगतात, तुमचे विचारच तुमचं भविष्य ठरवतात. म्हणून स्वतःबद्दल नेहमी चांगलाच विचार करा. हृदयाला भिडणारा अंतिम विचार. अक्षय तृतीया हा फक्त एक दिवस नाही,
तर तो एक संधी आहे स्वतःला नव्याने घडवण्याची, स्वतःला अधिक चांगला बनवण्याची. आता निर्णय तुमच्याच हातात आहे. आजचा दिवस तुम्ही कसा वापरणार हेच ठरवेल तुमचा उद्याचं भविष्य. मी आजच्या दिवशी माझ्या प्रत्येक कृतीत शुद्धता ठेवेन, कारण शुद्ध कर्मातूनच अक्षय फल मिळते. मी आज कोणाचंही मन दुखावणार नाही, कारण दुसऱ्याच्या आनंदातच माझं खरं सुख आहे. मी आजपासून वेळेची किंमत ओळखेन, कारण गेलेली वेळ परत येत नाही. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहीन, कारण प्रत्येक अडचण मला अधिक मजबूत बनवेल. मी आज देवावर पूर्ण विश्वास ठेवेन, कारण श्रद्धेतच सर्व प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. स्वामीजींचा अंतिम जीवनदायी संदेश. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जीवनात किती मिळवलं हे महत्त्वाचं नाही, तर किती दिलं हेच खरं मोजमाप आहे. अक्षय तृतीया तुम्हाला देण्याची, बदलण्याची आणि घडवण्याची संधी देते. म्हणूनच या अक्षय तृतीयेपासून फक्त सोनं नाही, तर तुमचं मन अक्षय बनवा, तुमचे विचार अक्षय बनवा आणि तुमचं कर्म अक्षय बनवा. आपण पाहत होता नरेंद्रवाणी, जिथे प्रत्येक विचार तुमचं जीवन उजळवतो. जर तुम्हाला असेच प्रेरणादायी आणि जीवन बदलणारे विचार हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करून इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवा. जय सियाराम.